नाशिकचे महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांची उचलबांगडी होण्याची शक्यता समोर येते। मनपा आयुक्त अशोक करंजकर 3 दिवसांपासून रजेवर आहेत। 55 कोटींच्या भूसंपादनाचा मोबदला प्रकरण आयुक्त अशोक करंजकर यांना भोवण्याची शक्यता आहे। विधानसभेतही हा विषय गाजला होता। 1000 कोटी रुपयांच्या TDRचा घोटाळा म्हणून हा प्रसिद्ध झाला होता। संजय राऊतांसह विरोधकांनीही याबाबतीत महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते। करंजकरांच्या कामगिरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भुजबळांसह अनेकांनी तक्रारीही केल्या होत्या। पुढारी न्यूजला एका अधिकाऱ्यानं याबाबतीत खात्रीलायक माहिती दिली। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे याविषयी अधिक माहिती देतात। किरण, प्रसन्न सर, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून आयुक्त अशोक करंजकर हे चर्चेत आहे। TDR घोटाळा असेल किंवा त्यासोबतच भूसंपादनाचा घोटाळा असेल, याबाबतच्या वेगवेगळ्या आरोपांच्या निमित्तानं अशोक करंजकर चर्चेत आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशोक करंजकर यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे। आणि या सगळ्या दरम्यान त्यांची उचलबांगडी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात देखील नवे आयुक्त कोण असणार याबाबतची आता उत्सुकता लागून आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर अशोक करंजकर यांची नेमकी कुठे बदली होते, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये त्यांची बदली होणार अशा स्वरूपाची माहिती पुढारी न्यूजला खात्रीलायक। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। या घटनेकडे आपण लक्ष ठेवून राहू।